असं होतं की ही मुलगी आहे, ही वर चालली आहे, म्हणजे कुठेतरी फेवर कुठेतरी हिला कोणाचं तरी मिळतं. ह्याच्याबद्दल तुझं मत काय? आपण मी एक हे सांगेल की बाबासाहेबांनी ना मनुस्मृती जाळली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाच्या पायथ्याशी. तर त्या मनुस्मृतीमध्ये एक आहे की पिता रक्षन्ते कौमारे भर्ता रक्षन्ते यौवने. एक श्लोक आहे तो पूर्ण आणि त्याचा अर्थ सांगते मी. असं आहे त्यामध्ये की मुलगी लहानपणात वडिलांनी सांभाळावी, तिच्या कौमारी अवस्थेमध्ये भावाने सांभाळावी, तिचं लग्न झाल्यानंतर तिच्या नवऱ्याने सांभाळावी आणि जर नवरा नसेल तर तिच्या आजूबाजूचे जे पण माणसं असतील त्यांनी सांभाळावी. मुलगी किंवा बाई ही स्वातंत्र्य ठेवण्याच्या लायकीची नाही, असे ते शब्द आहेत. तर बाबासाहेबांनी जेव्हा हिंदू पडवून दिलं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वतःच्या दरबारामध्ये कुणी पण कुठल्याही कशी पण बाई तर तिला ते काय म्हणतो आपण साडी चोळी बांगड्या देऊनच तिला आणि देवीचा दर्जा देऊनच त्यांनी हे केले. हे होल्ड करण्यासाठी ना गट्स लागतात. तो मेल इगो बाजूला ठेवून बराबरी देण्याचा अधिकार किंवा आपण म्हणतो ना बराबरी देण्याचा विचार की अरे मी तर एकाच आईच्या पोटून जन्माला आलाय, तूही आईच्याच पोटून जन्माला आली आणि कुठला माणूसही आईच्याच पोटून जन्माला, तूही आल्यानंतर शिकली आणि तोही शिकलाय. मग हे काय तुलना का? ही तुलना कुणी केली आणि का तुम्ही करू देतात? कुणी अधिकार दिला एखाद्या मुलाला मला हे बोलायचं की मी तुला अधिकार, तुला कुणी दिलाय अधिकार मला अधिकार द्यायचा? तू आधी तुझं घडव आणि मग तू हे बोल की मी हिला अधिकार दिलाय, मला अधिकार दिलाय महाराजांनी, मला अधिकार दिलाय संविधानाने, मी कुणाच्याही कमी नाही. एखादी मुलगी जेव्हा पुढे जाते तर समाजाचा म्हणतो अरे हा हिचा आणि त्या बॉसचा काहीतरी असेल म्हणूनच ही. म्हणजे तुम्हाला आमच्या स्किल्सवरती विश्वास नाही, म्हणजे आम्ही चपात्या लाटू शकतो, तेच लाटणं गरगर फिरून एखाद्या माणसाला नाही करू शकत आम्ही. म्हणजे आम्ही घरामध्ये सगळं सांभाळू शकतो. 4 ते मोठं घर असतं बघायला खटल्याचं घर 12 जणांचं घर एका वेळेस आम्ही सांभाळू शकतो, पण आम्ही एखादी कंपनी नाही सांभाळू शकतो. हे तुम्हाला कोणी सांगितलं? आणि एखादी बाई जेव्हा एखाद्या मुलाला जन्म देते तेवढी मोठी गोष्ट आम्ही करतो, तुम्ही आमच्याकडून जन्म घेताय आणि तुम्ही आम्हालाच म्हणते की आम्ही काही करू शकत नाही. म्हणजे किती विचारांची हे. आणि हा विचार ना रुजवला गेलाय की मुलगी घरातच राहिली पाहिजे, मुलीनीच इज्जत जपली पाहिजे. का मुलांकडे इज्जत नाहीये? मुलांनी घालवायची आणि पोरींनी जपायची का बरं? बरेच मुलींनी पण इज्जत जपली, पण मुलांनाही ते शिकवा की मुलांनाही ते इज्जत जपणं गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळेस म्हणता ना, एक वेळेस तुम्ही असं म्हणता की तू मुलगी आहे, तुझं एवढं शिक्षण झालंय, तू पण कमव. म्हणजे असं कमव म्हटलं तर मुलाला हे सांगा तू सुद्धा घरातली कामं करायला शिक. सगळंच नाही करणार आहे, आम्हालाही जगायचं, ते जीवन आमचंही आहे आणि याच्यावर फक्त आणि फक्त माझा अधिकार, बाकी कोणाचं. आम्ही जर तुम्हाला सांभाळतो ना त्याचं बळकपण आहे की आमच्यामध्ये ती मातृत्वाची भावना आहे आणि आम्ही तुम्हाला जन्म देतो, त्यामुळे ती भावना आम्ही जपतो आणि आम्ही प्रत्येकाला जपून चाललो. याचा अर्थ